नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल 16 अर्थात इक्वेलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट अर्थात सार्वजनिक नोकऱ्या आणि नियुक्त्यांमध्ये समान संधीबाबत भारतीय राज्यघटनेतल्या कलम 16 मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे याबद्दल चर्चा करणार आहोत. कारण कलम 16 हे असं कलम आहे की जे सातत्याने चर्चेत राहत असतं. कारण या कलमामध्ये जसं समानतेचं तत्व प्रस्थापित आहे तसंच आरक्षणाचं देखील तत्व अंतर्भूत आहे आणि त्यामुळंच या कलमाद्वारे ज्या आरक्षणाच्या तरतुदी केल्या गेल्या त्या आरक्षणाच्या तरतुदीनंतरच्या काळात इंद्रसाने खटल्यामध्ये दिले गेलेलं आव्हान, त्यानंतर त्यात न्यायालयाचा झालेला हस्तक्षेप, न्यायालयीन निवाडे, नंतरच्या काळात वेगवेगळ्या जाती समूहांना देण्यात आलेलं आरक्षण, मधल्या काळात 103वी घटनादुरुस्ती आणि त्या घटनादुरुस्तीला सुद्धा परत दिलेलं न्यायालयात आव्हान, या सगळ्या घटनाक्रमाचा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता समानतेची व्याप्ती आपण मागील दोन घटकांमध्ये कलम 14 आणि कलम 15 याबाबत सविस्तर चर्चा केलेली. आता कलम 16 मध्ये सांगितलेल्या तरतुदी पाहण्यापूर्वी कलम 14, कलम 15 आणि कलम 16 यांच्यातला सहसंबंध आधी समजून घ्यायला पाहिजे. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे या तीनही कलमांमधून समानतेचं तत्व प्रस्थापित करण्यात आलेलं आहे, पण प्रत्येकाची व्याप्ती वेगवेगळी आहे. कलम 14 मध्ये कायद्यासमोर समानता आणि कायद्याचं समान संरक्षण या दोन तरतुदींच्या आधारे समानतेचं तत्व विस्तृत स्वरूपात मांडलेलं आहे. त्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत, आपण कलम 14च्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि या कलमात समानतेची व्याप्ती जी विस्तृत आहे तितकी व्याप्ती कलम 15 मध्ये नाही. कलम 15 मधील तरतुदी समानतेच्या तत्वाचं रक्षण करतात आणि मग धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या 5 कारणांच्या आधारे भेदभावाला प्रतिबंध करतात. त्यामुळे ते कलम 14 पेक्षा कलम 15 थोडंसं लिमिटेड आहे. आणि कलम 16 मध्ये सुद्धा समानतेचं तत्व असलं तरी त्याची व्याप्ती तर कलम 14 आणि कलम 15 या दोघांपेक्षाही कमी आहे. कलम 16 मध्ये जी समानता सांगितलेली आहे ती केवळ सरकारी नोकऱ्या आणि नियुक्त्या यांच्या संदर्भातली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर घटना परिषद ज्यावेळेस घटना परिषदेचं काम सुरू होतं, संविधान निर्मितीचं ज्यावेळेस काम सुरू होतं, तेव्हा ज्यावेळेस कलम 16 बाबत कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये चर्चा सुरू झाली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाला कंपॅन्सेटरी बेनिफिट असं म्हटलेलं आहे. त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की समाजातले अनेक घटक असे आहेत की जे पिढ्यानपिढ्या भेदभाव सहन करत आलेले आहेत आणि आपल्याला जर या कल्याणकारी राज्याची आपण म्हणतो की स्थापना करायची, आपल्याला भारत हे कल्याणकारी राज्य असेल तर मग या घटकांना इतरांच्या बरोबरीने येण्याची, आपला दर्जा उंचावण्याची संधी उपलब्ध करून देणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आरक्षणाची तरतूद आवश्यक आहे. आणि समानतेचा खरा अर्थ असा की जी काही असमानता, भेदभाव असेल तो नष्ट करणे आणि नवीन संधी निर्माण करणे. आणि मग कलम 16 द्वारे उपलब्ध असलेले मूलभूत हक्क हे जे आहेत त्याच्यामध्ये समानतेचं तत्व तर आहेच, पण याची एक वेगळी व्याप्ती अशी किंवा वेगळेपण असं की कलम 16 मध्ये जे समानतेचं तत्व सांगितलेलं आहे ते मात्र केवळ भारतीय नागरिकांसाठी आहे. जसं कलम 14 सर्वांसाठी अवेलेबल आहे तसं कलम 16 मात्र सर्वांसाठी अवेलेबल नाही, ते फक्त भारतीय नागरिकांसाठी अवेलेबल आहे. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. आता कलम 16 उपकलम 1 मध्ये काय सांगितलंय, 16(1) मध्ये की शासकीय नोकऱ्यांसंदर्भात किंवा नियुक्त्यांसंदर्भात देशातल्या सगळ्या नागरिकांना समान संधी उपलब्ध करून दिली जाईल. म्हणजे सार्वजनिक सेवांमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल, ही कलम 16(1) मध्ये सांगितले की कुणालाही भेदभावाने नोकरीमध्ये प्रवेश देताना किंवा नोकरी देत असताना कुणाच्या बाबतीत भेदभाव केला जाणार नाही, ही कलम 16 मध्ये 16.1 मध्ये 16/1 मध्ये सांगितलेलं. आता हे खूप जनरल आहे. आता पहा 16(2) मध्ये काय सांगितलंय. 16(2) मध्ये सांगितलंय की धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, वास्तव्य या आधारे किंवा यापैकी कोणत्याही एका घटकाच्या आधारे एखाद्या नागरिकाला राज्य किंवा केंद्र शासनातल्या कोणत्याही सेवेतील नियुक्तीसाठी किंवा रोजगारासाठी अपात्र ठरवले जाणार नाही किंवा भेदभाव केला जाणार नाही. मग बघा ह्याच्यात 7 तरतुदी आहेत. कलम 15 मध्ये आपण 5 तरतुदींच्या आधारे भेदभावास प्रतिबंध पाहिला होता, यामध्ये 7 आहेत. आणखी 2 कोणत्या एक्स्ट्रा ॲड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये, तर कुळ आणि वास्तव्याचं ठिकाण ह्या 2 तरतुदी कलम 15 पेक्षा कलम 16 मध्ये वेगळ्या आहेत. बाकी धर्म, वंश, जात कोणती तुमची, लिंग कोणतं किंवा तुमचं कुळ कोणतं, कुळ म्हणजे तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलात, तुमचे पूर्वज कोण होते, त्यानंतर तुमचा जन्म कुठे झाला आहे आणि तुम्ही सध्या कुठे वास्तव्य करता, या 7 कारणांच्या आधारे
तुमच्या म्हणजे आपल्या भारतीय नागरिकांमध्ये नियुक्ती किंवा नोकरी देताना भेदभाव केला जाणार नाही. कलम 16(2) मध्ये सांगितलं. आज इथपर्यंत ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. कलम 16(1) कलम 16(2) हे सांगतंय की 7 कारणांच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही नोकऱ्यांमध्ये किंवा नियुक्त्यांमध्ये. ओके. आता कलम 16(3) मध्ये थोडंसं आता एक वेगळं मत मांडलेलं आहे किंवा वेगळी तरतूद आहे की त्यामध्ये काय सांगितलंय की राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या किंवा स्थानिक शासनाच्या अखत्यारीत एखाद्या सेवेसाठी किंवा नियुक्तीसाठी वास्तव्याची अट, रेसिडेन्सची अट आवश्यक वाटली तर त्या संदर्भात संसदेला कायदा करता येईल. म्हणजे आतापर्यंत म्हटलं कलम 16(1) आणि 16(2) मध्ये की 7 कारणांच्या आधारे त्यात वास्तव्य पण आलं की त्याच्यात भेदभाव नाही केला जाणार. पण कलम 16(3) मध्ये सांगितलं की सरकारला जर वाटलं तर ते वास्तव्याच्या आधारे एखादी तरतूद करून नियुक्त्यांसंदर्भात किंवा नोकरीमध्ये वास्तव्याच्या आधारे सुद्धा त्यांना वेगवेगळा नियम लावू शकतात. आता ही तरतूद करण्याचं कारण काय, किंवा म्हणजे खरं तर आपण आता 16(3) हे जे आहे हे कलम 16(2)चा अपवाद आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि मग संसदेकडे हा अधिकार आहे की ते वास्तव्याच्या आधारे आरक्षण देण्याबाबतची तरतूद करू शकतात. हे त्यात सांगितलेले आहे. ही तरतूद का सांगितलेली असेल? त्याचं कारण म्हणजे भारतामध्ये प्रादेशिक असमतोल मोठ्या प्रमाणावर आहे. एकतर भारतातले सगळेच घटक राज्य काही सारखे नाहीत. म्हणजे त्या ठिकाणचं सामाजिक, आर्थिक, भौगोलिक ही जी काही स्थिती आहे ती काही समान नाही सगळ्या राज्यांमध्ये. शिवाय एका घटक राज्याचं जरी उदाहरण घेतलं तरी एखाद्या घटक राज्यात सुद्धा सगळ्या जिल्ह्यांची स्थिती काही समान नसते. काही जिल्हे किंवा काही प्रदेश हे मागास असतात. त्या ठिकाणी विकासाचा वेग इतर प्रदेशांच्या तुलनेत संथ असतो. उदाहरणार्थ आपण महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर गडचिरोली, चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी विकासाची गती अजूनही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत संथ आहे. विकास होतोय पण संथ आहे, ज्या गतीने इतर जिल्ह्यांची प्रगती झाली किंवा विकास झाला. त्यामुळे मग तेथे वास्तव्यास असलेल्या लोकांना आरक्षणाची संधी उपलब्ध करून जर दिली, त्यांच्यासाठी जर वेगळी तरतूद केली तर त्या ठिकाणी वेगाने विकास होऊ शकतो आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात वास्तव्य करत असलेल्या लोकांना विकासाची समान संधी उपलब्ध होऊ शकते. म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर अजूनही महाराष्ट्रापेक्षा वाईट स्थिती काय राज्यांची आहे, ओरिसा असेल, छत्तीसगड असेल, की त्या ठिकाणी लोक अक्षरशः अजूनही खूप मागे आहेत, 100 वर्ष मागे आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि मग त्या लोकांना जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना अशा प्रकारे काही सवलती देणं भाग आहे. आणि म्हणून कलम 16(3) मध्ये ती तरतूद केलेली आहे की वास्तव्याच्या आधारे, की जे दुर्गम किंवा जंगली भागात राहत आहेत ते तर शहरी लोकांची स्पर्धा करू शकत नाहीत, आणि म्हणून त्यांना वास्तव्याच्या आधारे त्यांना जर वेगळी तरतूद केली, नोकऱ्यांमध्ये जर त्यांच्यासाठी वेगळं रिझर्वेशन ठेवलं तर ते करता येईल. कलम 16(1) किंवा कलम 16(2) मध्ये जे सांगितले त्याच्या काही ते विरोधात जात नाही. आता कलम 16(4) मध्ये काय सांगितले पहा. राज्यातल्या म्हणजे राज्य म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकार सेवेमध्ये मागासवर्गीय नागरिकांना ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन म्हणजे पुरेसं प्रतिनिधित्व नाही मिळालेलं असं जर त्या राज्याला वाटलं तर मागासवर्गीयांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी सरकार पदांमध्ये किंवा नियुक्त्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यापासून या कलमातील तरतुदी राज्याला रोखणार नाहीत. म्हणजे राज्य असं करू शकतं. बघा, ह्या कलम 16(4) मध्ये रिझर्वेशन हा शब्द आला. आता पण कलम 16(1), कलम 16(2), कलम 16(3) मध्ये कुठेही रिझर्वेशन या शब्दाचा उल्लेख नाही. तो आलाय 16(4) मध्ये. कशाच्या आधारे रिझर्वेशन? की समजा शासनाला किंवा सरकारला जर वाटलं की काही जातसमूह किंवा काही समाज हा नोकऱ्यांमध्ये पुरेसा त्यांना प्रतिनिधित्व नाही मिळालेलं, या आधारे असं जर राज्याची खात्री पटली, राज्याला तसं वाटलं तर ते आरक्षण त्या समाजाला देऊ शकतात. आणि आता बघा, कलम 16(4) जे वादग्रस्त ठरलंय किंवा 16(4) बद्दल ज्या नेहमी चर्चा होतात त्या कलम 16(4) पासून सुरू होतात. कलम 16(4) मधल्या तरतुदी, त्यानंतर 16(4)(a)(b) हे पण पाहणार आहोत. पण कलम 16(4) हे सगळ्यात महत्त्वाचं त्यातलं उपकलम आहे कलम 16 मधलं. 16(1), 2 बाबत कोणाचं काही म्हणणं नाही. 16(3) बाबत सुद्धा काही कोणाचा आक्षेप नाही, परंतु आक्षेपाला सुरुवात होते ती कलम 16(4) पासून. पहा, म्हणजे कलम 16(4) हे कलम 16(1) ला अपवाद आहे. म्हणजे 16(4) मध्ये तरतूद काय सांगते की राज्याकडे किंवा केंद्राकडे हे अधिकार आहेत की ती आपल्या सेवेतील जागांपैकी काही जागा अशा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवू शकते ज्यांना आतापर्यंत नोकऱ्यांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व ॲडॅक्वेट रिप्रेझेंटेशन नाही मिळू शकलं. म्हणजे पहा, कलम 16(4) मध्ये काय, एकतर पहिली गोष्ट हे लक्षात घ्या, हे फक्त भारतीय नागरिकांसाठीच आहे, इतर नागरिकांसाठी नाही, आपल्या देशाचे नागरिक नसलेल्यांसाठी याचा आधार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कलम 16(4) मध्ये सांगितलंय की राज्य म्हणजे देश आणि राज्य सरकार सुद्धा काय करू शकतं, रिझर्व्ह सीट ठेवू शकतं. कोणासाठी?
फेवर बी बॅकवर्ड क्लास इन्क्लुडिंग एसटी, अर्थात सोशली अँड इकॉनॉमिकली एज्युकेशनली बॅकवर्ड हा त्याचा निकष आहे. पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये सुद्धा जर राज्याला वाटलं की पुरेसे प्रतिनिधित्व त्या समाजाला नाहीये, तर त्या ठिकाणी ते आरक्षण देऊ शकतात. ओरिजिनली मूळ 16(4) मध्ये किंवा मूळ 16(4) मध्ये जी तरतूद आहे त्यानुसार सगळ्या राज्यांमध्ये एससी एसटी साठी तर आरक्षण मिळालं, मात्र साऊथमध्ये ओबीसींना सुद्धा आरक्षण देण्याला सुरुवात झाली होती. उत्तर भारतामध्ये किंवा केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ओबीसींना आरक्षण सुरुवातीला नव्हतं. तेच ओबीसींना सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण दिलं साऊथच्या स्टेटनी. त्यानंतर मग व्ही पी सिंग ज्यावेळेस पंतप्रधान झाले आणि त्यांनी मग ओबीसी यांना आरक्षण देण्यासाठी मंडल कमिशनच्या शिफारशींचा आधार घेतला आणि मग 27% आरक्षण देण्याची घोषणा केली. आणि मग तिथून त्याच्यानंतर अर्थात बरेच प्रकार झाले. त्याच्यानंतर त्यांचं सरकार कोसळलं, पी.व्ही. नरसिंहराव सरकार आलं, त्यांनी पण आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. मग इंदिरा साने केस उद्भवली. त्या केसमध्ये या ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करण्यात आलं, मात्र न्यायालयाने ते व्हॅलिड ठरवलं. आणि मग फक्त न्यायालयाने त्यानंतरच्या काळात काही गाईडलाईन्स दिल्या की एकतर आरक्षण मिळेल, पण ते देणं न देणं सरकारच्या, म्हणजे नायदर फंडामेंटल राईट टू बीसी, हे काही आरक्षण मिळणं हा काही आपला मूलभूत अधिकार नसणार आहे मागासवर्गीयांचा, किंवा ती केंद्र सरकारवर बंधनकारक पण नसेल रिझर्वेशन देणं. ती काही केंद्र सरकारचं ते डिस्क्रिशनरी पॉवर आहे राज्यांचा. त्यामुळं अशा प्रकारे कलम 16, आता आपण हेच आणखी सविस्तर पाहणार आहोत की आता हे झालं की 16(4) मध्ये सांगितलंय की एखाद्या जात समूहाला किंवा एखाद्या समाजाला जर पुरेसं नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व नाही असं जर राज्याला वाटलं तर ते त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करू शकतात. पण आता एम आर बालाजी विरुद्ध म्हैसूर राज्य 1963च्या खटल्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या तरतुदीला चॅलेंज करण्यात आलं. कलम 16(4) नुसार देण्यात आलेल्या आरक्षणासाठी नेमके कोण पात्र आहेत याबाबत बालाजी विरुद्ध म्हैसूर राज्य या खटल्यामध्ये न्यायालयाने 2 निकष सांगितले. काय निकष सांगितले? म्हणजे रिझर्वेशन मिळेल हे कलम 16(4) मध्ये सांगितलेलं आहे मागासवर्गीयांना, पण मागासवर्गीय कुणाला म्हणायचं, कोण नेमकं, त्याच्याचा निकष काय? तर मग न्यायालयाने ते निकष असे सांगितले एम आर बालाजी केसमध्ये की ती व्यक्ती सामाजिक आणि शैक्षणिक या दोन्ही बाबतीत मागास असली पाहिजे, म्हणजे एसीबीसी असली पाहिजे. फक्त सामाजिक नाही किंवा फक्त शैक्षणिक पण नाही, दोन्ही बाबतीत मागास, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड असली पाहिजे, हा एक निकष. दुसरा निकष असा की या मागास प्रवर्गाचं राज्यातल्या किंवा केंद्रातल्या नोकऱ्यांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व म्हणजे ॲडेक्वेट रिप्रेझेंटेशन नाहीये ना, ही अट आहे. म्हणजे नसलं पाहिजे, असेल ऑलरेडी तर काहीच गरज नाही, पण ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन नाहीये, त्यांना नोकऱ्यांमध्ये पुरेशी संधी नाही मिळालेली, हे जर सिद्ध होत असेल तर तुम्ही आरक्षण देऊ शकता. हे एम आर बालाजी केसमध्ये सांगितलेले. आता पहा, इथून सुरुवात झाली खटल्यांना. पुढे याच मुद्द्यावरून देवदासन विरुद्ध भारत सरकार 1964 मध्ये खटला भरला. त्याला कॅरी फॉरवर्ड रूल्स केस असंही म्हणतात. त्यामध्ये झालं काय की हा खटला उपस्थित होण्यापूर्वी काय होतं की मागासवर्गीयांसाठी काही जागा राखीव असतील आणि त्या जागा त्या वर्ष भरल्या गेल्या नाहीत. समजा ज्या वर्षी जागा राखीव आहेत पण काही कारणास्तव त्या भरल्या गेल्या नाहीत, सगळ्या जागा काही शिल्लक राहिल्या, तर मग त्या पुढच्या वर्षीच्या जागांमध्ये या रिक्त राहिलेल्या मागच्या जागा ॲड केल्या जातील आणि मग त्या वर्षीच्या आणि मागील वर्षाचे मिळून जेवढ्या जागा मागासवर्गीयांसाठी राखीव असतील त्या एकत्रित भरल्या जातील. अशी तरतूद तोपर्यंत होती. आणि समजा भविष्यात सुद्धा त्याच्यानंतरच्या वर्षात सुद्धा जर काही जागा रिक्त राहिल्या तर मग परत पुढच्या वर्षी, म्हणजे अशा प्रकारे कॅरी फॉरवर्ड रूल याला म्हणतात, पुढच्या वर्षी भरत राहायचं. म्हणजे जरी जे मागच्या वर्षी शिल्लक राहिल्या जागा पुढच्या त्या वेळेला शिल्लक राहिल्या तर त्याच्या पुढच्या. पण ज्यावेळी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि जमात यांच्यासाठी 17% जागा त्यावेळेस राखीव होत्या, परंतु अनुशेष शिल्लक राहायचा नेहमी. आणि मग अनुशेष शिल्लक राहत 1961 साली अशी स्थिती आली की केंद्र सरकारच्या एका डिपार्टमेंटमध्ये भरती होती आणि त्यासाठी एकूण पदं होती 45 आणि त्यातल्या 29 जागा म्हणजे 64% जागा केवळ SC ST साठीच राखीव होत्या. त्यामुळं मग इतर समाजाच्या लोकांना हा प्रश्न पडला की असं कसं होऊ शकलं, त्यांच्यासाठी तर एवढं आरक्षण नाहीये, मग एवढ्या जागा कसं काय रिक्त राहिल्या त्यांच्यासाठी किंवा एवढ्या जागा कसं काय त्यांच्यासाठी आरक्षित ठेवल्या. त्यामुळे मग हा मुद्दा ऐरणीव आला की SC ST साठी नेमकं किती आरक्षण आहे आणि कॅरी फॉरवर्ड रूल नुसार जास्तीत जास्त किती टक्क्यापर्यंत आरक्षण ठेवलं जाऊ शकतो. म्हणजे एक वेळ अशी पण येऊ शकते की 100%च जागा सगळ्या त्या मागच्या अनुशेषाच्या आहेत. तर मग असं होऊ शकतं का? हां, मग त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की कोणतंही आरक्षण जर 50%च्या पुढे गेलं तर म्हणजे मागील अनुशेषासह जरी 50%च्या पुढे जर जात असेल तर ते इनव्हॅलिड असणार. म्हणजे कॅरी फॉरवर्ड रूल हा अशा वेळेस अवैध ठरेल की ज्या वेळेस शिल्लक राहिलेल्या जागांचं प्रमाण एकूण जागांच्या 50% पेक्षा जास्त असतील असं सांगितलं. म्हणजे याचाच अर्थ असा की 50%च्या आतच तुम्ही भरून घेतल्या पाहिजे जागा, त्यापेक्षा जास्त होत असतील तर तसं करता येणार
नाही. आता सगळं काही सुरळीत चालू असतानाच मधल्या काळात मंडल कमिशन नेमण्यात आलं बघा. आता मंडल कमिशनची पार्श्वभूमी थोडीशी पाहू, की आपल्याला माहिती आहे की राज्यघटनेच्या कलम 340 मध्ये काय सांगितलंय, की राज्यघटनेत असं सांगितलंय की मागासवर्गीय लोकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी काय काय उपाययोजना करता येईल हे सुचवण्यासाठी राष्ट्रपती असा मागासवर्गीयांसाठी आयोग नेमू शकतात. मग त्यानुसार 1 जानेवारी 1979 रोजी केंद्रातल्या मोरारजी देसाई सरकारने, त्यावेळेस जनता सरकार होतं केंद्रात, त्यांनी इतर मागासवर्गीयांचा अभ्यास करण्यासाठी बी.पी. मंडल, बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे माजी खासदार होते आणि तत्पूर्वी 1 महिनाभर बिहारचे मुख्यमंत्री पण राहिले होते. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मागासवर्गीय आयोग नेमला. खरं तर हा दुसरा मागासवर्गीय आयोग आहे, पण जास्त हाच फेमस झाला. पहिला मागासवर्गीय आयोग कधी नेमला होता? 1953 साली काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता आणि या आयोगाने पण 1955 मध्ये अहवाल दिला होता आणि त्यावेळेस त्यांनी 2399 जाती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत असं सांगितलं होतं. हा अहवाल त्यांनी नेहरू सरकारला दिला होता, मात्र तो तसाच बाजूला ठेवण्यात आला होता. त्याची इम्प्लिमेंटेशन झालं नाही आणि म्हणून जनता सरकारने परत एकदा त्यांचं सरकार आल्यानंतर मंडल कमिशन नेमून मागासवर्गीयांच्या स्थितीचा अभ्यास करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. आता मंडल आयोगाने काय केलं? मग मंडल आयोगाने 1980 मध्ये आपला अहवाल राष्ट्रपती ज्ञानी झैल यांना सादर केला आणि या अहवालात असं सांगितलं की 3743 जाती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत. बघा, 2399 सांगितलं तर कालेलकर कमिशननी यांनी सांगितलं की 3743 जाती सामाजिक आणि म्हणजे सोशली आणि इकॉनॉमिक एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत. मग लोकसंख्येत त्यांचा हिस्सा 52%, म्हणजे SC ST वगळून जे इतर मागासवर्ग आहेत त्यांची 52% हिस्सा आहे लोकसंख्येत. तर मग इतकी जर मोठी लोकसंख्या त्यांची असेल तर त्यांच्यासाठी सरकारी नोकरीत किमान 27% तरी आरक्षण दिलंच पाहिजे अशी शिफारस मंडल आयोगाने केलेली. कुणाकडे? सरकारकडे केली. आता या आयोगाने ओबीसींना सरकारी नोकऱ्यांमध्ये जी आरक्षणाची शिफारस केली होती ती लागू करण्याचा निर्णय जनता सरकार घेणार, पण तत्पूर्वीच 1980 मध्ये जनता सरकार कोसळलं आणि मोरारजी देसाई पंतप्रधान पदावरून दूर झाले. पुन्हा इंदिरा गांधी पदावर विराजमान झाल्या आणि इंदिरा गांधींच्या काळात मंडल कमिशनच्या शिफारशी पुन्हा एकदा बाजूला ठेवण्यात आल्या. त्याची काही इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न झाला नाही. पुढे त्यावेळेस इंदिरा गांधींचं सरकार, म्हणजे इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले, त्यांचंही सरकार कोसळलं. व्ही.पी. सिंग काँग्रेसमधून बाहेर पडले. मग जनता पक्षाने म्हणजे संयुक्त आघाडीचे जे सरकार स्थापन झाले त्याचे पंतप्रधान व्ही.पी. सिंग हे पंतप्रधान झाले आणि मग व्ही.पी. सिंग ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी 7 ऑगस्ट 1990ला घोषणा केली संसदेत की मंडल कमिशनच्या शिफारशी आम्ही लागू करणार आहोत आणि नोकऱ्यांमध्ये, म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींना 27% जागा राखीव ठेवत असल्याची त्यांनी घोषणा 7 ऑगस्टला केली आणि 13 ऑगस्ट 1990ला तसा अध्यादेश सुद्धा काढला. आता पहा, या सगळ्या निर्णयाला, म्हणजे सरकारचा जो निर्णय होता की ओबीसींना 27% जागा आरक्षित द्यायच्या नोकऱ्यांमध्ये, त्याच्यामुळे देशभरात जे खुल्या प्रवर्गातले लोक होते त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. कारण त्याच्यामुळे काय होणार होतं की खुल्या प्रवर्गातल्या नोकऱ्यांचा हिस्सा कमी होणार होता. कारण तोपर्यंत 22% SC ST ला आरक्षण होतं आणि आता 27, म्हणजे 49% आरक्षण राहणार होतं आणि केवळ 51% आरक्षण हे किंवा 51% जागा या खुल्या प्रवर्गासाठी राहणार होत्या. त्यामुळे साहजिकच खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांनी देशभरात उग्र आंदोलनं सुरू केली, हिंसा झाली. दिल्ली विद्यापीठात तर राजीव गोस्वामी नावाच्या एका विद्यार्थ्यांनी ओबीसी आरक्षणाला विरोध करण्यासाठी स्वतः पेटून घेतले, त्याचा मृत्यू झाला. अनेक विद्यापीठांमध्ये अशा घटना घडल्या. आणखी एक विद्यार्थी सुरिंदर सिंग चौहान याचा सुद्धा सप्टेंबर 1990 मध्ये पेटून घेतल्यामुळे मृत्यू झाला. आणि मग हे सगळे हिंसा चालू असताना अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा धाव घेतली लिगल मार्गाने की अशा प्रकारे सरकारचा निर्णय आरक्षण देण्याचा ओबीसींना 27% हा व्हॅलिड आहे का? पण आता दरम्यान 1990 मध्ये व्ही.पी. सिंग सरकार कोसळलं याच मुद्द्यावर, मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याच्या मुद्द्यावर. आणि त्याला आणखी कारण ठरलं होतं तत्कालीन लालकृष्ण अडवाणी यांची अयोध्येकडे जाणारी रथयात्रा अडवली होती म्हणून. मग भाजपने बाहेरून पाठिंबा काढून घेतला आणि व्ही.पी. सिंग सरकार कोसळलं. नंतर चंद्रशेखर सरकार आलं, तेही 6 महिन्यात कोसळलं. नंतर निवडणुका झाल्या आणि निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. ह्या काँग्रेस पक्षाने निवडणूक काळात एक आश्वासन दिलं होतं की सरकार आल्यानंतर आम्ही मंडल कमिशनच्या शिफारशींसाठी आणि लागू करू. त्याचबरोबर जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत की जे उच्चवर्णीय आहेत परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांनाही आम्ही काहीतरी नक्की आरक्षणाची तरतूद करू. मग ज्यावेळेस ते पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी मंडल कमिशनच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय सप्टेंबर 1991 मध्ये घेतला. मात्र त्यात बदल असा केला की ओबीसींना 27% आरक्षण द्यायचं, ठीक आहे,
आणि उच्च जातींमधले जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना सुद्धा 10% आरक्षण द्यायचं, म्हणजे उच्चवर्णीय पण खुश राहतील आणि मागासवर्गीय पण खुश राहतील. अर्थात सरकारने हा जरी निर्णय घेतला तरी सरकारच्या निर्णयाला मंडल कमिशनच्या शिफारशींना आणि सरकारच्या निर्णयाला इंदिरा साहनी अँड अदर्स व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये न्यायालयात आव्हान दिले. म्हणजे फक्त इंदिरा साहनी यांनीच नाही, अनेकांनी याचिका दाखल केल्या होत्या, पण इंदिरा साहनीच्याच नावाने ती सुनावणी झाली. ओबीसींना 27% आरक्षण देणं ही सरकारची कृती घटनाबाह्य आहे, असा या याचिकेतला प्रमुख मुद्दा होता. आता बघा, इंदिरा साहनी केस सगळ्यात फेमस केस आहे, याच्यावर नेहमी परीक्षेला प्रश्न येत असतात. नेमकी केस काय आहे ती आपण समजून घेऊ. की इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार 1992च्या खटल्यात, आता तो खटला का उभा राहिला आपण पाहिलं, की मंडल कमिशन आणि सरकारचा जो निर्णय होता 27% आरक्षण याच्या विरोधातली ही केस आहे. तर मग ह्याला मंडल केस असंही म्हटलं जातं बरं का. तर मग 16 नोव्हेंबर 1992 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने इंदिरा साहनी खटल्यावर असा निकाल दिला की ओबीसींना काही अटींवर 27% आरक्षण देता येईल, परंतु आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ओबीसींना नॉन क्रिमिलेअरची अट असली पाहिजे. आता नॉन क्रिमिलेअर म्हणजे काय, तर नॉन क्रिमिलेअर म्हणजे काय ह्याची व्याख्या सुद्धा याच निकालात न्यायालयाने केली. त्यावेळेचे काही आर्थिक दृष्ट्या सधन लोक असतील की ज्यांच्याकडे बऱ्यापैकी साधन संपत्ती आहे, त्यांना आरक्षण नको, ते वेगळून म्हणजे त्यांना क्रिमिलेअर मानलं. आणि जे ओबीसीमधले इतर जे आहेत की ज्यांच्याकडं काही साधन संपत्ती नाही किंवा पैसा नाही किंवा ते कसल्याही प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये ऑलरेडी नाही आहेत, तर त्यांच्यासाठी हे आरक्षण असेल, म्हणजे त्याला म्हणतात क्रिमिलेअर. आता आपल्याला नक्की माहिती आहे आता सध्याच्या परिस्थितीत की नॉन क्रिमिलेअर किंवा क्रिमिलेअर काय आहे. तर हे सगळ्यात पहिल्यांदा इंदिरा साहनी केसमध्ये न्यायालयाने ही अट घातली की क्रिमिनल लोकांना नको, नॉन क्रिमिनल लोकांना ओबीसीमधल्या 27% आरक्षण द्या. दुसरा म्हणजे आरक्षणाला 27% आरक्षणाला इथे व्हॅलिड ठरवले, ही एक सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. दुसरा मुद्दा की आरक्षण केवळ नियुक्त्यांमध्ये असेल असं सांगितलं, पदोन्नतीत नाही, प्रमोशनमध्ये आरक्षण नाही, फक्त अपॉइंटमेंटमध्ये असेल. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की ज्याच्यात पुढच्या काळात बराच वादविवाद झाला. उच्च जातींमधल्या गरिबांसाठी जे आरक्षण दिलं होतं सरकारने 10%, ते मात्र इनव्हॅलिड ठरवलं की असं प्रकारे देता येणार नाही, कारण जात याच आधारावर कलम 16(4) अंतर्गत एखाद्याला मागासवर्ग प्रवर्ग ठरवता येऊ शकतो. उच्च जात आहे मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, तर मग आर्थिक निकष हा या आरक्षणासाठी देता येणार नाही असं सांगितलं. कलम 16(4) मध्ये जो मागास प्रवर्ग हा कलम 15(4) मध्ये जो सांगितलेला मागास प्रवर्ग आहे, म्हणजे सामाजिक मागास प्रवर्गापेक्षा म्हणजे SC/ST पेक्षा वेगळा आहे, हेही त्यात सांगितलं. त्यानंतर कलम 16(4) नुसार मागास प्रवर्गाचं मोर बॅकवर्ड क्लास, अधिक मागास प्रवर्गात सुद्धा वर्गीकरण करता येऊ शकते, हेही सांगितलं. आणि आणखी एक, आरक्षणाची मर्यादा काही विशिष्ट परिस्थिती सोडता 50%पेक्षा अधिक होता कामा नये. कारण नंतरच्या काळात आता आपण पाहतो की आरक्षणाचा विषय निघाला की आपण प्रत्येक वेळेस आपल्या कानावर पडतं की इंदिरा साहनी केसमध्ये असं सांगितलं, इंदिरा साहनी केस. तर हे इंदिरा साहनी केस ही ती की त्यात सांगितलं होतं की त्यावेळेस, म्हणजे अर्थात इंदिरा साहनीच्या केसमध्ये पहिल्यांदाच सांगितलं असं नाही, पण इंदिरा साहनी केसमध्ये त्याचा पुनरुच्चार केला की बघा 50% पेक्षा जास्त आरक्षण कोणत्याही परिस्थितीत जाता कामा नये, म्हणजे प्रत्येक वर्षी. आता एखाद्या मागास जातीच्या उत्थानासाठी, आता त्यात या केसमध्ये आणखी एक असंही एक न्यायालयाचं जजमेंट आहे की एखाद्या मागास जातीच्या उत्थानासाठी त्यांना आरक्षण देणं आवश्यक आहे असं जर राज्य सरकारला वाटत असेल, तर असं सरकार त्यांच्यासाठी एक्सेप्शनल केसमध्ये आरक्षणाची तरतूद करू शकेल. परंतु संबंधित जात मागास आहे, जात किंवा जमात काय मागास आहे यावर मागासवर्गीय आयोगाकडून शिक्कामोर्तब झालं पाहिजे, तर मग आपण ती मागास समजू शकतो. म्हणजे एक्सेप्शनल केसमध्ये जी ऑलरेडी मागास प्रवर्गात जी कॅटेगरी नाही त्याही कॅटेगरीला मागास ठरवता येऊन त्यांना आरक्षण देता येऊ शकतं, हे याच केसमध्ये पण सांगितलं. आणि बघा, मराठा आरक्षणाची जी तरतूद केली आपण, तर ती याच तत्वाच्या किंवा याच जजमेंट किंवा याच मुद्द्याच्या आधारे केलेली आहे की ठीक आहे, म्हणजे न्यायालय म्हणतंय ना की 50%ची मर्यादा ओलांडता कामा नये, पण न्यायालय असंही म्हणतंय की एक्सेप्शनल केसमध्ये देता येईल आरक्षण. मग मराठा समाज हा मागास आहे हे अगोदर मागासवर्गीय आयोगाकडून प्रूव्ह करून घेतलं, मागासवर्गीय आयोगाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की हो, मराठा समाज मागासच आहे, आरक्षणाची गरज आहे, आणि मग त्यानुसार सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं की जेणेकरून ते घटनात्मकदृष्ट्या टिकावं. ओके. याच इंदिरा साहनी केसमध्ये आणखी एक सांगितलं की कॅरी फॉरवर्ड नियम पदांचा अनुशेष भरण्याच्या बाबतीत व्हॅलिड राहील, भरता येईल असं, मात्र 50%पेक्षा जास्तीची मर्यादाचे तिथेही उल्लंघन होता कामा नये. ओके. आता पहा, इंदिरा साहनी केसमध्ये तर सरकारला न्यायालयाने ठीक आहे म्हणजे 27% आरक्षणाचा मुद्दा व्हॅलिड ठरवला, पण एकीकडे सरकारला
झटका पण दिला. झटका हा की प्रमोशनमधलं आरक्षण नाकारलं होतं. त्यामुळं मग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षण केवळ नियुक्त्यांमध्ये असणार होतं, पदोन्नतीत नाही. त्यामुळं अनुसूचित जाती आणि जमातींना प्रमोशनमध्ये सुद्धा आरक्षण मिळावं यासाठी सरकारने 1995 साली 77वी घटनादुरुस्ती केली आणि कलम 16(4) मध्ये आणखी एक उपकलम 16(4)A असं समाविष्ट केले. आणि मग त्यानुसार एखाद्या समूहाला सरकारी नोकऱ्यांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही, इनॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन या तत्वाच्या आधारे सरकार त्यांना प्रमोशनमध्ये सुद्धा आरक्षण देऊ शकेल अशी तरतूदच करून घेतली. बघा, म्हणजे राज्यातल्या सेवेमध्ये एससी एसटींना पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेलं नसेल तर राज्य संस्था त्यांच्यासाठी आपल्या सेवेतील पदांवरील बढती संदर्भात आरक्षणाची कोणतीही तरतूद करू शकते. 77व्या घटनादुरुस्तीने हे 16(4)A समाविष्ट केलेलं आहे. अशा प्रकारे एससी एसटींचा पदोन्नतीतला आरक्षणाचा मार्ग परत एकदा मोकळा झालेला आहे. पण पुढील काळात पुन्हा या तरतुदीला नागराज केसमध्ये 2006 साली न्यायालयात आव्हान दिले. पहा, नागराज विरुद्ध भारत सरकार खटला. आता 77व्या घटनादुरुस्तीच्या घटनात्मक व्हॅलिडिटीलाच याच्यामध्ये चॅलेंज करण्यात आलं. या खटल्यात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की बघा, संसदेची सार्वभौमता आम्हालाही मान्य. त्यामुळे सरकारनं जर घटनादुरुस्ती करून 16(4) मध्ये उपकलम टाकलेला असेल तर आम्ही ते काही अवैध ठरवत नाही लगेच. ठीक आहे, ते व्हॅलिड आहे. पण आरक्षणाचा लाभ दुर्बलातल्या दुर्बलापर्यंत पोहोचला पाहिजे. विकर सेक्शनपर्यंत, विकर ऑफ द विकेस्ट त्याच्यात तो गेला पाहिजे. आणि ज्या वर्गासाठी आरक्षण आहे त्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांकडून म्हणजे क्रिमिनल लोकांकडून ते आरक्षण लाटलं नाही गेलं पाहिजे, हिसकावलं नाही घेतलं पाहिजे. त्यांच्याच जात समूहासाठी जे आरक्षण आहे ते त्याच जाती समूहातल्या उच्च किंवा आर्थिकदृष्ट्या किंवा क्रिमिनल वर्गाने त्या आरक्षणावर डल्ला मारू नये असंही न्यायालयाने सांगितलं. आणि म्हणून न्यायालयाने सरकारला एक निर्देश दिला की तुम्ही आरक्षण देताना 3 अटींचं पालन केलंच पाहिजे किमान. पहिली अट म्हणजे क्वांटिफिएबल डेटा. म्हणजे काय, ज्या वर्गासाठी आरक्षणाची तरतूद केली जात असेल तो वर्ग खरोखरच मागास आहे हे सिद्ध करणारी पुरेशी सामग्री, माहिती ही सरकारकडे असलं पाहिजे. दुसरं म्हणजे इनॲडक्वेन्सी ऑफ रिप्रेझेंटेशन, म्हणजे अर्थातच त्या वर्गाला नोकऱ्यांमध्ये अपूर्व प्रतिनिधित्व आहे हे सिद्ध झालं पाहिजे. आणि पदोन्नतीतील आरक्षणामुळं एफिशियन्सी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासकीय कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही ह्याची पण काळजी घेतली. हे 3 अटी सांगितल्या एम नागराज विरुद्ध भारत सरकार. आणि सांगितलं की ठीक आहे, तुम्ही देऊ शकता आरक्षण प्रमोशनमध्ये पण अशा प्रकारे तुम्ही 3 अटींचं पालन करा. आता हे सगळं सांगितलेलं असतानाच आणखी एक महत्त्वाचा खटला उभा राहिला आहे. अलीकडच्या काळातला 2018 मधला आहे. जर्नल सिंग विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता खटला. हा काही खटला कोणत्या पुस्तकात आढळणार नाही, पण आहे, महत्त्वाचा आहे. अलीकडच्या काळात तू नक्की ऐकला पाहिजे. झालं असं की एम नागराजन जो खटला होता त्यातल्या सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला की 3 अटींचं पालन केलं पाहिजे एससी एसटीला जर प्रमोशनमध्ये आरक्षण द्यायचं असेल तर. त्यामुळं नोकरदारांना एससी एसटीच्या जे प्रवर्गातले लोक आहेत त्यांना प्रमोशन मिळण्यात काही अडचणी निर्माण झाल्या की 3 अटींचं पालन झालंच पाहिजे म्हटल्यानंतर एखाद्या अटीत तरी ते कुठेतरी प्रॉब्लेम यायचा. कारण आरक्षणाच्या हे 3 अटी. त्यामुळे मग 2018 मध्ये जर्नेल सिंग विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता या खटल्यामध्ये न्यायालयाला विनंती करण्यात आली की सन 2006 मध्ये जो एम नागराजन खटला होता त्या निकालाचा जरा तुम्ही पुनर्विचार करा. त्यातली जी अटी वगैरे आहेत त्या जरा थोड्याशा कमी करा, शिथिल करा. केंद्र सरकारने सुद्धा सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की नागराजन खटल्यातल्या निकालामुळे एससी एसटींना प्रमोशनमध्ये आरक्षण देताना गोंधळ निर्माण होतोय. द्यायचं नाही द्यायचं किंवा 3 अटी म्हणजे कशा मान्य करा, कशा पालन किंवा त्याचं क्रायटेरिया काय. त्यामुळे मग न्यायालयाकडून ही संदिग्धता दूर व्हावी असं सरकारने सुद्धा न्यायालयाला विनंती केली. आणि मग सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 26 सप्टेंबर 2018 रोजी निकाल दिला की आरक्षणासाठी एक वेळ संबंधित वर्ग मागास आहे, म्हणजे हे जो पहिला जो अट होती आपण क्वांटिफिएबल डेटा की सगळ्यात संबंधित वर्ग मागास आहे हे दाखवणारी सामग्री तुमच्याकडे नाही नसू दे. प्रशासकीय कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचा मुद्दा सुद्धा बाजूला राहू दे. पण नोकऱ्यांमध्ये त्या वर्गाचं अपूर्व प्रतिनिधित्व म्हणजे इनॲडक्वेन्सी ऑफ रिप्रेझेंटेशन ही अट मात्र सिद्ध झालीच पाहिजे. 2 अटी जाऊ दे एक वेळ, म्हणजे 2 अटी जाऊ द्या पण इनॲडक्वेन्सी ऑफ रिप्रेझेंटेशन ही अट मात्र पाळलीच पाहिजे. त्याचबरोबर या खटल्यातल्या निकालात न्यायालयाने सरकारला एक निर्देश पण दिला की प्रमोशनसाठी आरक्षण ही तरतूद एक वेळ मान्य आहे, पण अनुसूचित जाती आणि जमाती एससी एसटी मधील क्रिमिनल वर्गाला
अशा प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळू नये हे पहिल्यांदा सांगितले बरं. कारण क्रीमी लेअरची अट 1992 नंतर ओबीसीसाठी होती, एससी एसटीसाठी नव्हती. 2018 मध्ये पहिल्यांदा न्यायालयाने हा मुद्दा उचलला की एससी एसटींना सुद्धा, कारण एससी एसटी समाजात सुद्धा असे काही वर्ग आहे की जो आता बऱ्यापैकी आरक्षणाचा लाभ घेऊन शिरस्थावर झालेला आहे, उच्च पदांपर्यंत गेलेला आहे. तर मग त्यांना परत आरक्षणाचा लाभ कशाला पाहिजे, त्यांच्याऐवजी दुसऱ्यांना मिळावा. म्हणून इथं सांगितले की एससी एसटींना सुद्धा क्रीमी लेअरची अट लावावी. जे क्रीमी लेअर असतील त्यांना याच्यापासून बाजूला ठेवण्यात यावं आरक्षणापासून. म्हणजे एससी एसटी आणि एससी एसटीला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारे नॉन क्रीमी लेअरची अट घालण्यात आली. विशेष म्हणजे 1992 मध्ये इंदिरा साहनी केसमध्ये आता बघा, म्हणजे इंदिरा साहनी केसमध्ये तुम्ही या स्लाइडमध्ये पाहू शकता की 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने काय सांगितलं होतं की एससी एसटीच्या मागासलेपणाचा निकष काय, तर एससी एसटी इतर कोणत्याही मागास प्रवर्ग किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रवर्गापेक्षा मागासवर्गीयांपेक्षा जास्त मागास आहे. त्यामुळे एकदा त्यांचा कलम 341 आणि 342 अन्वये एखाद्या जमातीचा राष्ट्रपतींच्या त्या प्रेसिडेंशियल लिस्टमध्ये समावेश झाला तर त्या जमातीला पुन्हा आपलं मागासत्व सिद्ध करायची काही गरज नाही. मग 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्याच 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने नागराज केसमध्ये सरकारला निर्देश दिले की आरक्षणाचा लाभ दुर्बलातल्या दुर्बलापर्यंत पोहोचला पाहिजे. क्रिमिनल लोकांकडून दुर्बलांच्या वाट्याचं आरक्षण हिरावलं जाणार नाही याची काळजी घ्या. आणि आता जर्नल सिंग खटल्यात सरकार काय सांगते की काळजी घ्या नाही, आता एससी एसटीसाठी क्रीमी लेअर लागूच करा. बघा हा फरक आहे. आता दरम्यानच्या काळात आणखी एक महत्त्वाचा निकाल आलेला आहे अलीकडच्या काळात. ह्याच वर्षी 8 फेब्रुवारी 2020 तो निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की पदोन्नतीतील आरक्षण हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाहीये. झालं असं होतं की उत्तराखंड सरकारने, त्यावेळेस काँग्रेस सरकार, त्यांनी उत्तराखंड सरकारने 2012 मध्ये एका सार्वजनिक बांधकाम विभागाची एक जाहिरात काढली होती. जाहिरात नाही, सार्वजनिक बांधकाम विभागातल्या लोकांना प्रमोशन देण्यासाठी एक यादी तयार केली होती. मात्र त्या यादीमध्ये एकही एससी एसटी नव्हता आणि त्यांनी सांगितलं की एससी एसटींना वगळलेलं नाही, प्रमोशनमध्ये काही गरज नाही प्रमोशनमध्ये आरक्षण द्यायची, अशा मुद्द्याच्या आधारे ते दिलेलं नव्हतं. मग या विरोधात काही लोकांनी की ज्यांना आरक्षणाचं टाळलं होतं एससी एसटींना, त्यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयात धाव घेतली. उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्य सरकार सांगितलं नाही तुम्हाला द्यावं लागलं आरक्षण, असं कसं करताय तुम्ही. मग राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली की आमच्यावर आरक्षण बंधनकारक नाही झालं पाहिजे. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने त्या अनुषंगाने त्याच खटल्याची सुनावणी करत असताना सांगितलं की राज्य सरकारने पदोन्नतीमध्ये आरक्षण दिलंच पाहिजे, हे काही बंधन त्यांच्यावर नाही. म्हणजे उत्तराखंड हायकोर्टाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला, रद्द केला आणि उत्तराखंड सरकारचा जो निर्णय तोच योग्य ठरवला की सरकारने आरक्षण दिलंच पाहिजे पदोन्नतीमध्ये, हे बंधन त्यांच्यावर नाही. वाटलं तर देतील, नाही तर नाही देणार. पदोन्नतीत आरक्षण मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाहीये. न्यायालय याबाबत राज्य सरकारला आरक्षणासाठी निर्देश देण्यासाठी काही मॅन्डेमस किंवा परमादेश नाही काढू शकत की काय प्रमोशन दिलं द्या म्हणून, आम्ही असं करू शकत नाहीत, असं न्यायालयाने सांगितलंय. म्हणजे पदोन्नतीत आरक्षण मिळणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केलं. आणि मग तोपर्यंत बऱ्याच राज्यांमधल्या उच्च न्यायालयांमध्ये अशा प्रकारच्या आरक्षणाच्या याचिका पेंडिंग होत्या की पदोन्नतीत आरक्षण देता येईल का. त्यापूर्वी आपल्या मुंबईच्या उच्च न्यायालयाने सुद्धा, बॉम्बे हायकोर्टाने सुद्धा प्रमोशनमधलं आरक्षण नाकारलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. त्याच्यामुळे आता प्रमोशनमध्ये आरक्षण द्यायचं नाही द्यायचं हे सरकारच्या मर्जीवर अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता हे झालं कलम 16(4)A बद्दल. आता कलम 16(4)B कसं आलं तर 2000 साली सरकारने 81वी घटना दुरुस्ती केली आणि 16(4) मध्ये बी हे आणखी एक उपकलम जोडलं. कशासाठी की पदांचा अनुशेष जो राहिलेला असेल तो भरण्यासाठी जे 50% बंधन सांगितलं होतं ना इंदिरा साहनी केसमध्ये की अनुशेष भरा तुम्ही, पण 50% जास्त त्याचं प्रमाण नाही झालं पाहिजे. एखाद्या वर्षी जेवढ्या जागा आहेत त्यात अनुशेषाचंच 50% जास्त जागा, असं नको व्हायला. तर मग ते बंधन ते न्यायालयाने घातलेलं बंधन ह्याच्यातून दूर केलं की अनुशेष भरण्यासाठी 50% जास्त जागांचं जरी स्थिती उद्भवली तरी चालेल, अशा प्रकारची ती तरतूद करून घेतली बघा. म्हणजे 16(4)B नुसार आता अनुशेष हा 50% जास्त जाऊ शकतो. आता कलम 16(5) हे एक गमतीशीर कलम आहे खरं तर. म्हणजे समजा एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेवर किंवा तिच्या मंडळामध्ये कोणताही सदस्य विशिष्ट धर्माचा उपासक किंवा एखाद्या विशिष्ट संप्रदायाशी संबंधित असणारी व्यक्ती असला पाहिजे. त्या संस्थांवर पदाधिकारी म्हणून नेमण्यासाठी ती समजा एखाद्या संस्थेने अशी अट ठेवली, असा कायदा केला, तर तो कायदा व्हॅलिड राहील. म्हणजे असं म्हणायचं नाही की 16(4) मध्ये सांगितले की धर्माच्या आधारे
तुम्ही डिस्क्रिमिनेशन नाही करू शकत. आणि मग इथं सांगताय की समजा एखाद्या मुस्लिम व्यक्तीने एखाद्या हिंदू पीठाच्या महत्त्वाच्या पदासाठी अर्ज केला, तर किंवा एखाद्या समजा वक्फ बोर्ड आहे, वक्फ बोर्डामध्ये सगळे मुस्लिम असतात त्या मंडळामध्ये. समजा तिथे हिंदूने एखाद्याने अर्ज केला, तर तो व्हॅलिड किंवा तो नाही ऐकला जाणार. का नाही ऐकला जाणार? तर ही मुभा दिलेली आहे की धार्मिक संस्था किंवा धर्माशी संबंधित ज्या काही मंडळं असतील, सांप्रदायिक संस्था असेल एखादी, तर तिच्यावर त्यांनी जर असा कायदा केला की आमच्या ह्याच्यात फक्त आम्ही ह्यांनाच या ठिकाणी पद देऊ, इतर जातीच्या धर्माला जातीला लोकांना देणार नाही, तर इट्स ओके असं कलम 16(5) मध्ये सांगितलेलं आहे. वक्फ बोर्ड हे उदाहरण लक्षात ठेवा. किंवा शंकराचार्याचं पीठ लक्षात ठेवा. शंकराचार्य पीठावर हे नेहमी हिंदूच असणार, कारण ते हिंदूंचं सगळ्यात सर्वोच्च पीठ आहे. तिथं दुसरा व्यक्ती आपण कल्पना पण नाही करू शकत. आता बघा 16(5) पर्यंत आलोय आपण, पण आता गंमत अशी आहे की 16(6) पण समावेश झालेला आहे राज्यघटनेमध्ये. कधी? 103वी घटना दुरुस्ती केली तेव्हापासून. आता 103वी घटना दुरुस्ती झाली आहे आपल्या राज्यघटनेत. तिची थोडी पार्श्वभूमी अशी की 8 जानेवारी 2020ला लोकसभेत त्यावेळेस सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी 124वा घटना दुरुस्ती विधेयक मांडलं. मग राज्यघटनेतल्या कलम 15 आणि 16 मध्ये याच्यातून दुरुस्त्या केल्या जाणार होत्या. कशासाठी? की आर्थिकदृष्ट्या कमकुवत म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS गटाला केंद्र सरकारकडून ज्या चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था असतील आणि खाजगी शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा, म्हणजे फक्त अल्पसंख्याकांचं शिक्षण संस्था सोडून सरकारच्या आणि खाजगी सुद्धा संस्थांमध्ये प्रवेशासाठी, म्हणजे हे झालं ॲडमिशनसाठी कलम 15 नुसार, आणि नोकऱ्यांमध्ये सुद्धा कलम 16 नुसार, म्हणजे जी नोकरी तरतूद आहे की केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी सुद्धा, म्हणजे प्रवेशाच्या ॲडमिशनसाठी सुद्धा कलम 15 नुसार आणि नोकऱ्यांसाठी सुद्धा कलम 16 नुसार EWSला इकॉनॉमिकली विकर सेक्शनला 10% आरक्षण राहील, अशा प्रकारचा बदल या घटना दुरुस्तीने केला. म्हणून कलम 15 मध्ये पण 6 हे उपकलम टाकलं आणि कलम 16 मध्ये सुद्धा 6 हे उपकलम या 103व्या घटना दुरुस्तीने टाकलं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अर्थात लोकसभेत 326 विरुद्ध 1 अशा बहुमताने हे विधेयक मंजूर झालं. 10 जानेवारीला राज्यसभेत 165 विरुद्ध 7 ने मंजूर झालं. 12 जानेवारीला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आणि 14 जानेवारी 2019 पासून ही घटना दुरुस्ती कायदा अंमलात आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये राज्य सरकारवर काही असं आरक्षणाचं बंधन टाकण्यात आलेलं नाही. म्हणजे ठीक आहे 10% आरक्षण EWSला देणार की असं केंद्राने सांगितलंय केंद्रीय सेवांमध्ये. मात्र राज्य सरकारच्या सेवांमध्ये सुद्धा असं आरक्षण दिलंच पाहिजे प्रत्येक राज्यानं, असं काही बंधनकारक नाही केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे राज्य सरकारकडून दिलं जाऊ शकतं किंवा नाही पण असं सांगितलं. अर्थात भाजप शासित राज्यांनी दिलं. गुजरात हे राज्य EWS आरक्षण देणारं पहिलं घटक राज्य ठरलं. महाराष्ट्र सरकार त्यावेळेस सुद्धा, महाराष्ट्रात सुद्धा BJP सरकार होतं, त्यांनी सुद्धा EWSची घोषणा केली की EWS साठी आरक्षण देऊ म्हणून. त्यामुळे महाराष्ट्रातही आहे. आता ह्याचाच निकष असं सांगितलं त्यांनी की फॅमिली इन्कम तुमचं 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे, म्हणजे क्रिमिलियरसाठीची जी अट ती. ॲग्रिकल्चर लँड तुमच्याकडे 5 एकरपेक्षा कमी असली पाहिजे, जास्त असेल तर तुम्ही EWS ठरत नाहीत. तुमचा रेसिडेन्शियल फ्लॅट हा तुमचा 100 स्क्वेअर फुटापेक्षा कमी असला पाहिजे, आणि तुमचा नोटिफाईड म्युन्सिपालिटी एरियामध्ये 100 किंवा डिनोटिफाईड किंवा नोटिफाईड नसलेल्या महापालिका क्षेत्रात 200 स्क्वेअर यार्ड या आकारमानाचा फ्लॅट किंवा त्याच्यापेक्षा कमी आकारमानाचा फ्लॅट असला पाहिजे. हे निकष जर असतील तर तुम्ही EWS ठरू शकता. अर्थात SC, ST, OBC आणि जे क्रिमिलियर्स आहेत ते मात्र EWS साठी अप्लाय किंवा EWS साठी एलिजिबल ठरणार नाहीत, हेही याच्यामध्ये अंतर्भूत आहे. अर्थात या कायदा झाल्यानंतर अवघ्या काही तासातच युथ फॉर इक्वेलिटी या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि या विधेयकाला चॅलेंज केलं की हे असं कसं केलं. नंतरच्या काळात तहसीन पुनावाला, जनहित अभियान यांच्यासह जवळपास 20 वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या. आता याचिकाकर्त्यांचे मुद्दे काय होते? प्रमुख मुद्दे असे होते की हे विधेयक संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चर थिअरीचं उल्लंघन करणारं ठरतं. कलम 14 अन्वये देण्यात आलेल्या समानता या मूलभूत अधिकारांचं यामुळे उल्लंघन होतंय. केवळ आर्थिक मागासलेपणा हा आरक्षणाचा निकष होऊ शकत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं इंदिरा गांधी केसमध्ये किंवा इतर खटल्यांमध्ये. मग इथं आर्थिक निकषावर कसं का तुम्ही मागासलेपणा एखाद्याला ठरवता? सर्वोच्च न्यायालयानेच आरक्षणाची कमाल मर्यादा 50% ती निश्चित केलेली आहे. मग तसं असताना सुद्धा आणखी 10% आरक्षण तुम्ही केंद्रीय नोकऱ्यांमध्ये देताय. मग याचा अर्थ पहिले 49.5 आणि आता हे 10 आणखी 59.5% आरक्षण होणार आहे.
आणि काही राज्यांमध्ये तर हे आरक्षणाची ही टक्केवारी 70% पण अधिक होणार आहे महाराष्ट्रासारख्या राज्यात. मग हे असं कसं? SC ST आणि OBC यांना आर्थिक मागासलेपणाच्या निकषाबाहेर ठेवून त्या आधारे आरक्षणापासून वंचित ठेवणं हे समानतेच्या तत्वाच्या विरोधात आहे. कारण त्या तरतूद अशी होती की SC ST OBC आणि क्रिमिलियर गट ह्यांना काही EWS साठी अप्लाय करता नाही किंवा त्यांच्यासाठी ते एलिजिबल ठरणार नाही. मग एखादा SC हा जास्त व्यवस्थित सदन असेल तर त्याला प्रमोशनमध्ये आरक्षण देऊ नका असं एकीकडे न्यायालय सांगते, एकीकडे सांगते की EWS मध्ये पण ठेवू नका. पण हे समानतेच्या तत्वाच्या विरोधात आहे असं मुळात, कारण जात हा घटक हा मागासलेपणासाठी पाहिजे असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. सरकारी मदत मिळत नाही अशा शिक्षण संस्थांवर आरक्षणाची सक्ती करणे हे समानतेच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे असंही सांगितलं. आणि बेसिक स्ट्रक्चर थिअरीचं उल्लंघन करणाऱ्या अनेक घटना दुरुस्ती यापूर्वी न्यायालयाने रद्द केलेल्या आहेत, त्यामुळे हिला सुद्धा रद्द करून टाकायला हरकत नाही न्यायालयाने, असा याच्यात मुद्दा होता. आता याच्यात 8 फेब्रुवारी 2019ला सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी याचिका दाखल करून घेतली, मात्र घटना दुरुस्तीला स्थगिती द्यायला म्हणजे त्या कायद्याला स्थगिती द्यायला नकार दिला. नंतर 28 मार्च 2019ला खटला सुनावणीसाठी न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर या 2 न्यायाधीशांचे खंडपीठ नेमलं आणि त्यांच्याकडे हा खटला सुनावणीसाठी पाठवला. पुढे जुलै 2019 मध्ये अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडली की सरकारने असं का केलं. मग 30 जुलै 2019 या दिवशी निकाल देताना न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठाने 2 सदस्यांचं होतं, त्यांनी सांगितलं की 103वी घटना दुरुस्ती कायदा आम्ही तिला नकार म्हणजे तिला तुर्तास आम्ही स्टे देऊ शकत नाही, स्टे ऑर्डर देऊ शकत नाही. 103वी घटना दुरुस्ती कायदा हा इम्प्लिमेंट राहील. त्यामुळं त्याच्यानंतर मग परत मुद्दा आला की हा लार्जर बेंचकडे सोपवायचा का, घटनापीठाकडे सोपवायचा का वगैरे वगैरे. हे व्हॅलिड आहे का नाही 103वी घटना दुरुस्ती, ती व्हॅलिड आहे का नाही ते पाहू नंतर, पण तुर्तास इम्प्लिमेंटेशनला स्टे देता येणार नाही असं न्यायालयाने सांगितलं. त्यामुळे सध्या तरी म्हणजे आज घडीला 1 किंवा 2 जुलै 2020 या दिवशी तरी 103वी घटना दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. EWS आरक्षण आहे 10%. ही घटना दुरुस्ती व्हॅलिड आहे का नाही आहे याबाबतचा निर्णय मात्र सर्वोच्च न्यायालयाने अजून दिलेला नाही, तो येणं बाकी आहे. कदाचित देईल नाही देईल माहीत नाही, ती पुढची गोष्ट. आता बघा, मग त्याच्यानंतर या दरम्यान महाराष्ट्रात सुद्धा मराठा जमातीसाठी मराठा समाजासाठी आरक्षण दिलं. सुरुवातीला ते 16% दिलं, मात्र न्यायालयानंतर ते 12 आणि 13% असं सांगितलं शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी. म्हणजे शिक्षणासाठी 12% सांगितलं, नोकरीसाठी 13% सांगितलं, कोणाला SC-BC साठी. पण महाराष्ट्रात ऑलरेडी जे आरक्षण आहे ते कसं आहे बघा, SC साठी 13%, ST साठी 7%, OBC साठी 19%, SBC साठी 2%, VJDNT साठी 3.5%, NTB साठी 2.5%, NTC साठी 3%, NTD साठी 2%, SC-BC साठी म्हणजे आता जो मराठा समाज आहे त्यांच्यासाठी 12%, शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी 13%, असं न्यायालयाने जजमेंट दिलेलं आहे. खरं तर सरकारने 16% केलं होतं सरसकट, पण न्यायालयाने नंतर सांगितलं. आणि EWS जे केंद्राने सांगितलं ते राज्यांनी पण इम्प्लिमेंट करायला ठरवलं 10%. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातलंच आरक्षण गेलंय 74%. त्यामुळे आता ह्याच्या संदर्भात सुद्धा एक वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत की इतकं आरक्षण म्हणजे मग खाली राहिलं काय, हाही मुद्दा येतो. तर आपण कलम 16 मध्ये आणि त्या अनुषंगाने मंडल केस इंद्रासानी खटला 103वी घटना या सगळ्यांची आढावा घेतला. व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण अतिशय महत्त्वाचा आहे. नक्की पहा, तुमच्या कॉमेंट्स मला सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.